नमस्कार शेतकरी बंधूंनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या शेती गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, आज आपण या व्हिडिओमधून 55 गायींचा शेड पाहणार आहोत। तत्पूर्वी मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। नमस्कार ताई, आपला परिचय। नमस्कार, मी माधुरी सोमनाथ निंबाळकर, राहणार गारडी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। ताई, आपण हा फार्म किती साली सुरू केलेला आहे? 2017 पासून चालू आहे। आपल्या गायींची साधारणतः किती गायीपासून सुरुवात केली होती आपण गाय पालनाची? एक गाय होती पहिला। एक गाय? ते केव्हा, कोणत्या कधी घेतलेली होती ती? ते अगोदरचीच होती, म्हणजे घरची। हां, बरं। एका गायीपासून आपल्या गायी कशी वाढवत गेलात आपण? म्हणजे पहिल्यांदा आम्ही एकच गायीचं डेअरीला वाढत होतो, नंतर अजून एक असावी, दोन असाव्या, अशा 1-2 घेतलेल्या, पण त्या आमच्या पहिल्या 3 पण गायी सल खाऊन मेले। पण नंतर पण तशाच वाढवल्या होत्या। बरं बरं। आज टोटल आपल्या फार्मवरती किती गाय आहेत? 55 नाहीत, टोटल 55 गाय। ठीक आहे, तर आपल्याला आता तुमच्या पुढे अनेक पर्याय होते। शेळी पालन होतं किंवा म्हैस पालन होतं, आपण गाय पालनाचीच का निवड केली? गाय पालन म्हणजे डेअरीचा पगार पण 10 दिवसाला होतो, 10 दिवसाला पगार, आणि काम पण जास्त नाही, मुक्त गोटा असल्यामुळे। आता टोटल आपल्याला जमीन किती आहे सध्या? 5-6 एकर। आता एवढ्या गायींसाठी आपल्याला किती क्षेत्रावर आपण चारा लागवड केलेली? 4-4.5 एकर असेल, कारण मुक्त गोटा घर ह्याच्यात जास्त गेले। हो, सध्या जे काय आपण शेड बांधलेला आहे, खूप सुंदर असं शेड बांधलेलं आहे। टोटल या शेडची लांबी रुंदी किती आहे? 100 बाय 150 मध्ये आहे हा गोटा। असं का? आणि या शेडवरती टोटल खर्च किती झाले? हे जागा भरण्यापासून 17 लाख गेले। 17 लाख। आपण या गायी वाढवत असताना आपण काय शेडला वगैरे भेट दिल्या किंवा अनुभवासाठी वगैरे? हो, मिस्टरांनी दिले। हो। आता या जे आपण एवढं सुंदर शेड बांधलेलं आहे, यामध्ये आपल्याला काय अजून काय बदल वगैरे करावा असं वाटतं? योग्य आहे सर्व काय? आम्हाला तर योग्यच वाटतंय आमच्या शेडमध्ये जे काम आहे। आता या शेड करत असताना आपण जे काय गायींसाठी गव्हाणी बनवलेले आहे, त्या गव्हाणी आपण कुठून बनवून घेतली? ते पाईपच्या बनवलेत। पाईपच्या? हो, सिमेंटच्या नाही। ओके, सिमेंटच्या असतात, काही इनबिल्ट बनवतात। मग याचा फायदा काय झाला आपल्याला, किंवा ते विटाने बनवतात, तर याचा फायदा काय होतो आता तुम्हाला नेमका? म्हणजे त्याला खर्च जास्त आहे, त्याला कमी। ओके, ठीक आहे। आता गाय पालन करत असताना गायींची निवड आपण कशी केलेली आहे साधारण? म्हणजे एचएफ मधून आहेत सर्व? हो। या कुठून घेतलेले आहेत आपण? लोकलच आहेत, काय बारामती, सांगोला, अशा लोकल। ओके। ज्यावेळेस आपण या गायींचं व्यवस्थापन करता, यासाठी सध्या आपल्याकडे कामगार किती आहेत त्यांचं म्हणजे पाहण्यासाठी सर्व गोष्टी? आत्ता आहेत 2 कामगार आहेत आत्ता, म्हणजे अजून आठवडाच झाला। बरं, नवीनच नवीनच। यापूर्वी सर्व आपणच पाहत होता? हो। आपल्याला हे गाय पालन करत असताना कोण कोण मदत करते सध्या? म्हणजे आता ती 2 मुलंच आहेत, म्हणजे गडी 2 ठेवले। आधी घरातले करायचो आम्ही दोघं, सासू सासरा। ओके, सासू सासरा आपल्याला मदत करू लागतात? हो। या गाय पालनासाठी आपल्याला जे काही चारा व्यवस्थापन आहे ते कसं चालतं आपलं? म्हणजे एक टाइम असते ऊस, मका, एक टाइम मुरगास, 2 टाइम वैरण असते। 2 टाइम। आता आपण मुरगास टोटल एवढ्या गायींसाठी किती केलेलं आहे? 2 खड्डे आहेत, 70 टनाचा एक आहे। 70 टन एका खड्ड्यात? एका खड्ड्यामध्ये 70 टन असे 2 हे केले। पण ते जे काय मुरगासाठी मका हवी होती, ती आपण बाहेरून मार्केटमधून घेतली का आपल्या शेतामध्ये? बाहेरूनच घेतली। ती कशी मिळाली आपल्याला? 1400 रुपये गुंठ्या। 1400 रुपयांनी मिळाली। ते आणून पोच केली का? नाही, तिथूनच कुट्टी करून आणतो। तिथून म्हणजे जाग्यावरून? हो। ठीक। या गायींचं टोटल दूध संकलन किती होतंय आपल्या सध्या? 350-450 होतं, सध्या 300। सध्या 300 आहे। आता या गायींसाठी जे काय म्हणजे आपल्याला ज्या गायींचं दूध काढावं लागतं, ते आपण कशा पद्धतीने, म्हणजे मशीनद्वारे काढता की असे कामगारांद्वारे? मशीनद्वारे, आणि आम्ही पण काढतो। बरं बरं, म्हणजे वेळ म्हणजे आम्हीच काढतो सकाळ संध्याकाळ, त्यांना म्हणजे वैरणीसाठी ठेवलेलं। ओके, ठीक आहे। ते पूर्ण मशीनचा वापर करताय का? हो। कोणत्या कंपनीची मशीन वापरताय यासाठी? पॅसिफिकची आपण गायांचे दूध काढण्यासाठी मशीन वापरतो। हो। ती कितीला बसले आणि किती मशीन्स आहेत आपल्याकडे?
डबल बकेट आहेत. डबल बकेट किती आहेत? म्हणजे डबल कॅन एक मशीन, एक डबल कॅन चालतं. ठीक आहे. आता गाई पालनामध्ये मस्टर्डीजचा हा प्रमाण भरपूर आहे. मग आपल्या गायींना मस्टर्डीज वगैरे होतो का? नाही, अगोदरच आमचा छोटा गोठा होता, त्याच्यात जागा कमी पडायची त्याच्यात होता. इथे जागा भरपूर आहे त्यांना, तेव्हापासून नाही होत नाही. जरी झाला तरी आपल्याला एका गायीवर किती खर्च करावा लागतो झाल्यानंतर? का असा झालाच नाही, अनुभवच नाही म्हणजे? अगोदर व्हायचा, भरपूर व्हायचा, आता नाही. ठीक आहे. त्यासाठी विशेष काय काळजी घेता आपण? म्हणजे धार काढल्यानंतर बसू द्यायची नाही. बर, बसू द्यायचं. हो. ते सड वगैरे साफ करतात ना औषधाने वगैरे, असं काय? हो, डीप कप म्हणून आहे ते वापरतो. त्याच्यामुळं म्हणजे त्याचं प्रमाण कमी होतं. आपल्याला आता या मुक्त संचार गोट्याचा काय फायदा झालाय? काम कमी झालं म्हणजे गायींची तब्येत चांगली. सेन सारखं उचलावं लागत होतं ते आता उचलावं लागत नाही. आता गायींचा चारा व्यवस्थापनाचा विचार केला तर प्रत्येक गायीला साधारणतः चारा किती देता आपण दिवसाकाठी? 16-17 किलो. 17 किलो 2 टायमाचा मिळून? नाही, एका टायमाला. आणि हा झाला चाऱ्याचा विषय. मग चाऱ्यामध्ये आपण काय काय देताय सध्या? चाऱ्यामध्ये मुरघास, ऊस, मका आणि समृद्धीची गोदरेज पेंड आहे, ते 2 टाइम असते. त्याच्यामध्ये मिनरल मिक्सचर असते, कॅल्शियम लिक्विड असते. ते किती प्रमाण असते त्या पेंड्याचं आणि ह्याचं? आपल्या पेंड 3 किलो असते, 10 लिटर. जास्त वालीला थोडी जास्त. आणि मिनरल मिक्सचर असते 50 ग्रॅम. हे 2 टाइम असतं का 1 टाइमचं सांगितलं आपण? 1 टाइम. ठीक आहे. गाय पालन करत असताना आपल्याला वेळ हा द्यावा लागतो. मग आपल्याला समजा एखाद्या कार्यक्रमाला जायचं म्हणालात किंवा बाहेर गावी जायचं म्हणालात तर हे जमतं काय? कसं मॅनेज करता? सकाळ पण जमत नाही आणि संध्याकाळी पण जमत नाही. राहिलेल्या दुपारच्या टायमातच कुठं जायचं असेल सकाळ संध्याकाळ धारायला थांबावंच लागतं. ठीक आहे. टोटल काय दूध कलेक्शन होतं ते आपण घेऊन कोणत्या डेअरीला द्यायचं आणि दर काय मिळतो आपल्या? गावामध्येच आहे सोनाईचं, भाटेकर डॉक्टर, त्यांच्यात वाढतं. 35 रुपये दर आहे. 35 रुपये प्रति लिटर दर मिळतो. हो. जर समजा गाय एखादी आजारी पडली तर आपल्याला ते कोण मार्गदर्शन करते किंवा कोण डॉक्टर आहेत? अवताडे डॉक्टर आहेत. अवताडे म्हणजे नाहीच, ह्या गोट्यात आल्यापासून आजारी नाही. पाणी व्यवस्थापन कसं चालतं आपल्या? पाणी म्हणजे कसं देत आहे आपण त्यांना? ह्या पाईप आहेत, अर्ध्या कापलेल्या तिकडं पण आहेत, पॅक केलेल्या आहेत दोन्ही साईड. बोर आहे, 2 टाइम ते भरतो. आता हिरव्या चाऱ्यामध्ये दुसरं काय देता आपण? मुरघासा बरोबर मक्का आणि ऊस. ते मक्का आपण कुठून तुमच्या शेतातूनच घेऊन येता का? काय शेतातली असते, काय बाहेरची असते. ते साधारणतः दिवसाला किती लागते? हिरवा चारा किती लागतो? दोन्ही टायमाचं मिळून 800-900 किलो, थोडं कमी 1 टन पर्यंत. सगळं मिळून म्हणजे दोन्ही टायमाचं, मुरघास असो, ऊस, मक्का. गायींसाठी जे काय आपण चारा वापरताय तो उत्तम प्रतीचा असणे गरजेचं आहे. हो. मग काही वेळेस चारा कमी पडतो त्यावेळेस ऊसही वापरावा लागतो. मग त्याचा काय दुधामध्ये फरक पडतो का ऊस वापरल्यानंतर? नाही, आम्ही तर ऊस वापरतोय, नाही काय वाटत. नाही, म्हणजे जे रेग्युलर आहे तेवढंच हे मिळतं. आता ज्या गायी आहेत आपल्या, प्रत्येक गाय साधारणतः किती दूध देते? म्हणजे जास्तीत जास्त आमच्याकडे 14-15 लिटर एका टायमाला. 15 लिटरच्या आहेत. आता या काय आपल्या बाहेर इम्पोर्टेड बी आहेत का? म्हणजे बाहेरच्या राज्यातून वगैरे नाही आहेत? बाहेरच्या नाहीत, फक्त लोकलच्या. ओके. आता या ब्रीडिंग मध्ये आपण काय सुधारणा करणार आहात का? म्हणजे बाहेरच्या वगैरे अशा गायीचं आणण्याचं काय नियोजन आहे का? नाही, आम्हीच आता म्हणजे घरी गायी होणार आहेत कालवडे, त्याच ठेवणार आहे. सध्या काय आपण तुमच्या शेडवरती काय तयार केलेले आहेत का? काय झालेले आहेत कालवडी तयार? म्हशी वगैरे आहेत का आपल्या? आहेत. त्या कोणत्या? साध्याच आहेत, गावरान. एक आहे हरियाणा, म्हणजे घेतलेले दुसऱ्यांनी त्यांच्यात सेट झालेली, विकत घेतलेली. आपलं साधारणतः दिवसभराचं शेड्यूल कसं असतं गाईचं? म्हणजे सकाळी 5 वाजल्यापासून काम चालू होतं. गाई बाहेर काढणं, बांधणं, पेंड चारणं, धारा काढणं, धार होईल तसे आत सोडणं आणि नंतर वैरण टाकणं. पाणी भरलेलं असतात, पितात. नंतर 4 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत. एवढ्या मोठ्या प्रमाणात गायी आहात आपल्याकडे, जवळजवळ 50 पर्यंतच्या वरच गायी आहेत. तर एवढ्यांचं मॅनेजमेंट तुम्हाला जमतं का एवढ्या लोकांना? हो.
मग पूर्ण टोटल वेळ किती देताय तुम्ही सध्या शेडला? जर तुम्ही कामाचं जर वेळेमध्ये हे केलं तर किती वेळ द्यावा लागतो टोटल? 2.5 तास 2-2.5 तास. सकाळ 2-2.5 तास, संध्याकाळी 2. म्हणजे बाकीच्या टायमिंगमध्ये काय निवांतच असतं. आता शेडमध्ये जे व्यवस्थापन असतं, पावसाळ्यामध्ये बऱ्याच अडचणी येतात, म्हणजे जास्त पाऊस होतो त्यावेळेस पाणी वगैरे साठतं, तर त्या अडचणी आपण कशी मात केली? म्हणजे शेण जास्त पडू देत नाही. ओके. जे आपण पाहतो की या ठिकाणी उतार ठेवलेला आहे आपण, त्यामुळे जरी काय त्यांचे मुरुम भरून घेतलाय शेडमध्ये. उतार ठेवलेला आहे त्यामुळे जास्त पाणी एवढं साठलेलं तुमच्या ह्याच्यामध्ये दिसत नाही. हो. निचरा होतोय पाण्यात. बऱ्याचशा शेडमध्ये पाणी वगैरे खूप प्रमाणात जास्त साठलेलं असतं. ह्याच्यात पण झालं तसं, शेण काढून नंतर मुरुम टाकलं. आता हे शेण आता किती दिवसानंतर काढणं गरजेचं आहे आता तुमच्या अनुभवानुसार? की बरेचसे लोक म्हणजे आम्ही गोट्यात गुरं सोडून आता 3 महिने होत आले, त्याच्यातील 2 महिन्यानंतर काढलंय ते. ओके. पहिल्यांदाच. बरेचसे लोक 6-6 महिने काढत नाहीत. अक्षरशः त्या मुक्त संचार गोट्यामध्ये 2 फुटापर्यंत थर साचतो. आमच्यात पण झालेलं नाही काय असं, म्हणजे आजारी वगैरे काही नाही तसं नाही. म्हणजे वेळेवर काढलं तर म्हणजे काय अडचण येत नाही? काय अडचण येत नाही. तर टोटल आपल्या दुधाचं कलेक्शन किती होत आहे म्हणाला? 350-400 पर्यंत. ओके. पोळी पेंट दिवसाला किती लागते? 3 पोती लागतात. 3 पोती. तर आपण एवढ्या गायींचं हे नियोजन पाहताय, हा व्यवसाय परवडतोय का सध्या आपल्याला? हो. बरेचसे लोक गाय पालन करतात, साधारणतः 1 गाय 2 गाय 3 गाय, त्या लोकांना काय सांगाल की मोठ्या प्रमाणात केलं तरी तेवढाच वेळ द्यावा लागतोय, त्यामुळे जास्त गाय मुक्त गोटा केला तरी जास्त वेळ द्यावा लागत नाही. आणि असं दुसऱ्याच्यात कामाला म्हणून जाण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय केलेला चांगला. सकाळ संध्याकाळच टाइम द्यायचा. इतर वेळेस आपण दुसरं काम पाहू शकतो. तर काय कशा पद्धतीने आपल्याला मदत करू लागतात यामध्ये? धारा काढणं, दूध वाढायला सकाळ संध्याकाळ धारायला असतात. बाकीच्या टायमिंगमध्ये तुम्ही आणि सासू सासरे पाहता? हो. पेंडीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. आता तर ज्या गायी दूध देतात त्या गायींसाठी किती पेंड असते, किंवा छोटे कालवडी असतात त्यांच्यासाठी कसं असतं? ते समृद्धीचं आहे, म्हणजे गोदरेजचीच, पण वेगळे वेगळे आहेत. गाभण गायीसाठी वेगळे, छोट्यांसाठी वेगळे, 1 ते 3 महिन्यांसाठी वेगळे, आणि 3 पासून नंतर दुसरी मोठी कालवड आहेत त्यांच्यासाठी वेगळे, दुधाच्यासाठी वेगळे, सगळ्यांना स्पेशल आहे. एक गाय पालन करत असताना आपल्याला काय अडचणी वगैरे आल्या होत्या का, आणि त्याच्यावर आपण कशी मात केली? म्हणजे पहिल्यांदाच गायी मेल्या, त्याच नंतर असं 1-2 वाढत म्हणजे असं समजायला लागलं कुठल्या गाय आजारी, काय केल्यानं काय होतंय ते सगळं लक्षात यायला लागलं. त्याच्यामुळे एवढं आता काही एवढं वाटत नाही. ते कशा मेल्या होत्या काय सांगाल त्याबद्दल? सल खाल्ली होती. म्हणजे आम्ही आणल्या त्यावेळेस गाभण वेळेला झालेलं आणलेलं, वेळेल्यानंतर त्यांचा आजार लक्षात यायला लागला. सल खाल्लेले असल्यामुळे त्यानंतर खाणं पिणं बंद. तिने पण गायींची सलच खाल्लेले होते. तिने मेल्यानंतर पुन्हा उमेदीनं पुन्हा आणल्या 2. नंतर अशा 2, 4, अशा 10, 12 छोट्या गोट्यात 20-25 झालत्या. ताई, बऱ्याचशा गृहिणी सुद्धा या व्यवसायात लक्ष देतात, जसं की तुम्ही देताय. मला वाटतंय काही ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणात देतात, त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? म्हणजे हा व्यवसाय केलेला चांगला आहे असं वाटतं. प्रत्येकाला कष्ट जास्त आहे, पण मुक्त गोटा असल्यावर नाही आहे कष्ट जास्त. 2-2 तासच काम करावं लागतं. बाकीच्या टायमात दुसरं काम पण करू शकतो. म्हणजे शेतीचं काम करत करत आपण सकाळी 1-2 तास आणि संध्याकाळी 1-2 तास दिला तरी सुद्धा आपल्याला चांगलं उत्पन्न मिळू शकतं. पावसाळ्यामध्ये ताई असं काय यांना अडचणी येतात का पावसाळ्यामध्ये? म्हणजे जास्त पाऊस झाला तर बसायला हे शेण असल्यामुळे तेवढंच, तर बाकी काही अडचण नाही. उन्हाळ्यामध्ये काय, म्हणजे तुमचा प्रशस्त शेड आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तर काही नाही काही अडचण. आपण निश्चितच खूप चांगली माहिती दिलेली आहे. निश्चितच हे आपल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देईल. धन्यवाद.